कपोक म्हणजेच व्हाईट सिल्क कॉटन ट्री या झाडाला हिंदीत सफेद सेमल असं म्हणतात. काही भागांमध्ये याला शेवरीचं झाडसुद्धा म्हणतात. काटेसावर या शब्दाचा हा अपभ्रंश असावा, कारण या झाडाला सुद्धा काटेसावरीसारख्याच कापसाने भरलेल्या शेंगा लागतात. काटेसावर, कपोक आणि जगप्रसिद्ध विशालकाय बाओबाब ही सगळी झाडं एकाच कुळातली. खरं तर हा साऊथ अमेरिकन वृक्ष आहे, जो ईस्ट इंडिया कंपनी म्हणजेच ब्रिटिशांनी भारतात आणला होता. परदेशी जरी असलं तरी कपोकचं झाड इन्व्हेजिव्ह नाही आहे. पशुपक्ष्यांना या झाडाचा भरपूर फायदा होतो. कपोकाची फुलं पांढरी सिल्कसारखी चमकदार असतात. तिचं परागीभवन वटवाघुळं करतात. या झाडाला फुलोरा आला की माझ्या घरात इंडियन फ्लाइंग फॉक्स म्हणजेच मोठ्या वटवाघुळांची झुंबड उडायची. आणि दिवसा अनेक पक्षी तसंच खार म्हणजेच पाम स्क्विरल आणि वानरंसुद्धा या फुलांवर ताव मारत असत. वसंतात याला फुलोरा येतो आणि एप्रिल मेपर्यंत कपोकाच्या शेंगा मॅच्युअर म्हणजेच पक्व होतात. या शेंगांमध्ये सिल्की सॉफ्ट कापूस असतो. हा कापूस हवेद्वारे दूरवर उडून जातो आणि सोबत छोट्या काळ्या बियाही नेतो. कपोकाच्या कापसाचा उपयोग पक्षी घरटी बांधायला करतात. याशिवाय गादी, उशा, सॉफ्ट टॉईज यासुद्धा वस्तू यापासून बनवल्या जातात. कपोकाच्या कापसापासून दिव्याची वात खूप छान होते. याच्या बियांपासून तेलसुद्धा काढतात. त्याचा उपयोग ऑइल पेंट तयार करण्यासाठी केला जातो. प्रसिद्ध मायन संस्कृतीमध्ये या झाडाला खूप महत्त्व होतं. ते या झाडाला पवित्र वृक्ष मानत असत. हे झाड ग्वातेमाला आणि पुएर्तो रिको या देशांचा राष्ट्रीय वृक्ष आहे. व्हिएतनामच्या हो ची मिन सिटीचं जुनं नाव सायगॉन हे याच झाडांवरनं पडलं आहे. या झाडाचं प्रपोगेशन काडी लावून किंवा त्याच्या बिया लावून करता येतं.